मुन्ना ती कालची व्हिडिओ असोसिएशन तयार आहे ना? लेट्स सी. जोपर्यंत हे दोन्ही संघ तयार होतील तोपर्यंत मी मंचावरील उपस्थित मान्य समस्त प्रेक्षक वर्गाला नवापूरकरांना दाखवू इच्छितो. मागील 2017 पासून ज्या वेळेला 2018 पासून वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यानंतर वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये झालेले काही आमूलाग्र बदल आहेत किंवा वसई तालुक्याने मागील वर्षामध्ये जी काही आयोजनं झाली होती किंवा ही असोसिएशन कार्यरत असताना कशा प्रकारे क्रिकेटची प्रगती झाली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही एका छोट्या व्हिडिओद्वारे करतोय. सो सगळ्यांना विनंती आहे आपण स्क्रीनवरती बघायचंय. लेट्स प्ले. नमस्कार. कहाणी VPLच्या मागील असणाऱ्या वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशनची. मित्र मागील 7 वर्षामध्ये कार्यरत असताना असोसिएशनच्या माध्यमातून साध्य झालं तरी काय? वसई विरारच्या अंडर आर्म क्रिकेटला लागलेली शिस्त, वाढलेल्या खेळाडूंची गुणवत्ता, वाढलेल्या क्रिकेटचा स्तर ही असोसिएशनची ओळख राहिली आणि याचं जिवंत उदाहरण आणि याचा मोठा पुरावा म्हणून मागील वर्षी 2024ची VPL झाल्यानंतर झालेल्या हंगामाची सुरुवात. मागील वर्षी झालेल्या आयोजनाने सगळ्यांना थक्क करणारं चित्र आपल्या सर्वांसमोर सादर केलं. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धांमध्ये आपलं नाव कोरलं, त्याचबरोबरीने त्याला वसई तालुक्याचा अंडर आर्मचा वर्ल्ड कप हे सुद्धा नाव दिलं. एक स्पर्धा त्यानंतर झाली, तिने तर वसई विरारची चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वांना थकीत करणारी आपल्या समोर दाखवली. एक अशी स्पर्धा जिने वसई तालुक्याची आगळीवेगळी संस्कृती सगळ्यांना दाखवली. एक अशी स्पर्धा जिने इतिहासकालीन मावळ्यांचं रूप सगळ्यांना दाखवलं. एक अशी स्पर्धा जिने साक्षात आई एकविरेला मैदानावरती घेऊन गेली. एक अशी स्पर्धा जिने साक्षात संपूर्ण क्रिकेट स्टेडियम आपल्या समोर सादर केलं आणि अशाच स्पर्धांनी अनेक अशा स्पर्धा छोट्या मोठ्या ज्या काही झाल्या त्या स्पर्धांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि म्हणूनच या सर्व आयोजकांचं मनापासून आभार, ज्याने खूप मोठं योगदान दिलं या वसई तालुक्याच्या अंडर आर्मच्या क्रिकेटला मोठं करण्यासाठी. आणि त्याचबरोबरीनं ग्रँड सॅल्यूट त्या संपूर्ण टीमला, जी टीम हे सर्व करण्यासाठी सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्या टीमचं नाव होतं वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन. बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आपण घेतलेल्या मेहनतीमुळे मागील वर्षी इतक्या चांगल्या रीतीने पार पडलाय. आयोजन कमिटीतील सर्व मेंबर्स आपल्याला विनंती, आपण मागे येऊन थांबायचंय यष्टांच्या मागे. हा आलेख किंवा या साऱ्या गोष्टी ज्या काय आम्ही सादर केल्यात त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना नाही नमूद करू शकलो, परंतु ज्या काही जे काही पॉईंट आम्हाला तुम्हाला सर्वांसमोर सादर करायचे होते ते जवळजवळ केलेले आहेत. प्रकाश वैतीसाहेब आणि पार्थ पाटील आपण सुद्धा यायचंय. हे दोन्ही टीम्स तयार होण्या अगोदर अजून भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर यासाठी सादर करू इच्छितोय. त्याचं एक कारण आहे, ही जी ईस्ट वर्सेस वेस्ट, पूर्व वर्सेस पश्चिमची जी काय मॅच आहे, हे बघा वेस्ट आणि ईस्ट त्याच्यासाठी भांडू नका. जे वेस्टवाले आहेत त्यांनी वेस्ट साईडला उभे राहा, जे ईस्टवाले आहेत त्यांनी ईस्ट साईडला उभे राहा. मेंटॉर तुम्ही बघून घ्या, रंजनदादा पाटील आणि ऋषिदादा देसाई. बघा आता हे सगळेच जण आलेले आहेत आणि या मॅचची सगळ्यांना आतुरतेने सगळेच जण या स्पर्धेला पाहतायत. वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या मॅचेसमध्ये किंवा या मॅचेसपैकी वसई तालुक्यातील अंडर आर्म क्रिकेटचा स्तर कशा पद्धतीने उंचावला याची आपण सर्वांना माहिती देऊ इच्छितो. या वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा किंवा वसई तालुक्यामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये विरार एक स्टेशन आहे. त्या विरार स्टेशनमध्ये 110 पेक्षा जास्त संघ आहेत. 110 पेक्षा जास्त संघ असताना ते विविध मैदानावरती खेळत तर असतातच. 6 महिन्यामध्ये 1 करोड रुपये प्रवेश फी भरली जाते. तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. 1 करोड रुपये विरारमध्ये फक्त अंडर आर्म क्रिकेटमध्ये 6 महिन्यामध्ये प्रवेश फी भरली जाते. आणि हा रेकॉर्ड करणारं हे अख्ख्या महाराष्ट्रामधील एकमेव स्टेशन आहे. ही आम्हा सर्वांसाठी एक अभिमानास्पद बाब. 1 CR 6 महिन्यामध्ये आमचे सर्व खेळाडू आणि त्या टीम्स आहेत. 110 टीम्स विरार स्टेशन एका स्टेशनमध्ये, ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे. दुसरी गोष्ट, आयोजक जे आहेत, आज डोकरादेव क्रिकेट क्लबचं हे आयोजन तुम्ही बघताय नवापूरमधलं. नवापूरमध्ये अजून एक आयोजन होतं, अर्नाळ्यात अजून आयोजन होतात, बाकी विरार, पूर्व, पश्चिम, नालासोपारा, वसईमध्ये अशा ठिकाणची आयोजनं झाल्या कारणानं हे आयोजक या खेळाला प्रमोट करण्यासाठी स्वतः पुढे येत आहेत. आणि त्यामुळे या खेळाडूंनी जो दिलेला पुढाकार, या संघाने जो काही पुढाकार घेतलाय त्याला त्यांची साथ मिळाली आहे. म्हणूनच
या 2025-26 मध्ये अशा काही उंचीवरती हे वसई तालुक्याचं अंडरआर्म क्रिकेट येऊन पोहोचलंय जिथे बाईकची चर्चा नाही, आता कारची चर्चा व्हायला लागली मॅन ऑफ द सिरीज साठी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कार देण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्या चर्चेकडे येण्या अगोदर आता जास्त वेळ घेणार नाहीये. आपणा सर्वांचे शुभाशीर्वाद असेच राहोत, असंच सहकार्य राहोत. जी शिस्त आपण सर्वांनी लावली आहे ती जी शिस्त असोसिएशनने लावली त्या शिस्तीला अजून गो थ्रू करत असताना आपण पुढे जायचंय. तुर्तास आपले आत्ताच्या घडीचे किंवा आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती ज्यांना आपण थोड्या वेळापूर्वी आपल्या व्यासपीठावरती येताना पाहिलंय त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे आणि त्यामुळे मी आदरपूर्वक विनंती करेल आगरी दादा नॉट 7च्या संपूर्ण टीमला की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. आगरी दादा नॉट 7ची संपूर्ण टीम, तनेजी गावड साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते